फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कारण जनतेनं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर एवढ्या खालच्या दर्जाचे आरोप केले, तर मतदारांनी हे आरोप झिडकारून मला 30,000 मतांनी निवडून दिले. तब्बल 30,000 मतांनी शहरामधून 30,000 मतांना निवडून घेत आलेला मी पहिला कार्यकर्ता आहे. शहरामधून तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून जाणारा मी पहिला कार्यकर्ता आहे. शहरातून एकदा निवडणूक हरल्यावर परत एकदा निवडून जाणारा मी कार्यकर्ता. म्हणजे 3 या ठिकाणी माझे हे झाले की लोकांनी मला स्वीकारलं. असं असताना वेळोवेळी यायचं. आम्ही आमच्या कामात आहोत. मित्राची जबाबदारी माझ्याकडे आहे, नियोजन मंडळाची जबाबदारी माझ्याकडे आहे, पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. सांगली सातारा संपर्क प्रमुख मी आहे. मुंबई महाराष्ट्र कर्नाटक जी काही सीमा भागाची उच्चाधिकार समिती त्यामध्ये मी आहे. आज कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू झालंय. आपण पाहता लवकर हद्दवाढ होणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. लवकरच खंडपीठ आता काम सुरू झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं रंकाळा आपण आज पाहतोय. 100 कोटीचे रस्ते आणलेले. आता पावसामुळे थोडं काम थांबले, पावसानंतर आम्ही त्यात लक्ष देऊ. त्याचबरोबर फुटबॉल स्टेडियम आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे या ठिकाणी आणतोय. आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपण मंजूर करून घेतलेला आहे. ज्योतिबाचं काम सुरू आहे. या ठिकाणी या शक्तीपीठाला समर्थन करण्यामाग माझा हेतू स्वच्छ आहे. आपल्याला देशाला प्रगतीपर्यंत न्यायचं आहे, शेतकऱ्यांची उन्नती करायची. खरं म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझा स्वार्थ काय आहे. त्यात मी सन्माननीय MD जे आहेत गायकवाड त्यांना सांगितलं की माझ्या शहराला एक रिंग रोड द्या की जेणेकरून शहराची कनेक्टिव्हिटी त्यांची वाढेल आणि शहराचा देखील विकास होईल. त्यामुळे जिल्ह्याचा देखील विकास होईल. ही माझी मागणी आहे. मी आज देखील सांगतो. कारण आज महापालिका ड वर्ग आहे. या ठिकाणी आर्थिक परिस्थिती आपली बरोबर नाही. असं असताना आपण रिंग रोड करू शकणार आहे का? रिंग रोड जर पूर्ण करायचं म्हटलं तर त्याला 2,000 कोटी खर्च आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये 1% आपल्याला किंवा 2% पैसे द्यावे लागतात. म्हणून मी त्यांना विनंती केली आहे की शहराला रिंग रोड दिला पाहिजे. आणि तो त्यांनी मान्य देखील केला आहे. हा माझा स्वार्थ आहे. पण राजू शेट्टीने आजपर्यंत काय केलं? राजू शेट्टीने लोकांची डोकी भडकवण्याचं काम केलं. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आंदोलन करून लोकांना न्याय द्यायचं शिकवलं आणि मी आंदोलन करून कशा पद्धतीने न्याय दिला हे आपण देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला माहित आहे. टोलचं आंदोलन असेल, LBT टोलचं आंदोलन म्हणजे हे मला वाटतं जगाला आपण उदाहरण दिलं. LBTचं आंदोलन, LBT संपूर्ण महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी न्याय दिला. अशी अनेक आंदोलन मंडळ तालीम संस्थांसाठी अंगावर विनयभंगासारखे गुन्हे केले. घरफळा असेल, पाणी पुरवठा असेल, रिक्षावाले असतील, फेरीवाले असतील, सर्वांसाठी काम करणारे मी कार्यकर्ता, त्यांना न्याय देणारे मी कार्यकर्ता.